अमरावती जिल्ह्यामध्ये 6,91,000 हेक्टरवर होणार पेरणी आणि यासाठी कृषी विभागाकडून 81,095 क्विंटल बियाण्यांचं नियोजन। उजनी धरणाची पाणी पातळी वाढली। पावसामुळे उजनी धरणामध्ये 78 टीएमसी पाणी साठा उपलब्ध। मद्यपी वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई। 4 महिन्यात 1,700 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन। मुंबईतल्या 40 लॉ कॉलेजेसना विद्यापीठाकडून बंदी। मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यानं 1 लाख रुपयांचा दंड। मुंबई महानगरपालिकेकडून 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस। रहिवाशांना तत्काळ स्थलांतरित करण्यासाठी बजावली नोटीस। सिक्कीममध्ये पावसाचा कहर। आर्मी कॅम्पवर भूस्खलन। 3 जणांचा मृत्यू, 9 जवान बेपत्ता। 1500 पर्यटक अडकल्याची माहिती। पुण्यातल्या रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणी डॉक्टर अजय तावरेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी वाढवली। आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 कोरोना बाधित आढळले। दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।